नमस्कार. सरकारी कर्मचारी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे. राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना 5वा वेतन आयोगानुसार महागाई भत्त्यामध्ये 5% वाढ करण्याबाबत जी.आर. निर्गमित. चला तर याबाबतची सविस्तर माहिती पुढील प्रमाणे पाहूया. तत्पूर्वी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. असुधारित वेतन संरचनेत 6व्या वेतन आयोगानुसार वेतन घेणाऱ्या राज्य शासकीय व इतर पात्र कर्मचाऱ्यांच्या अनुज्ञेय महागाई भत्त्याच्या दरात दिनांक 1 जानेवारी 2026 पासून सुधारणा करण्याबाबत महाराष्ट्र शासन वित्त विभाग शासन निर्णय क्रमांक मभवा 1326 क्रमांक 16 सेवा 9 मादाम कामा रोड हुतात्मा राजगुरू चौक मंत्रालय मुंबई 400-032 दिनांक 18 ऑगस्ट 2026 भारत सरकार वित्त मंत्रालय व्यय विभाग कार्यालयीन ज्ञापन क्रमांक 11 शासन निर्णय असुधारित वेतन संरचनेत 6व्या वेतन आयोगानुसार वेतन घेणाऱ्या राज्य शासकीय कर्मचारी व इतर पात्र कर्मचाऱ्यांच्या अनुज्ञेय महागाई भत्त्यात दरात सुधारणा करण्याचा प्रश्न शासनाच्या विचाराधीन होता. 2. शासन असे आदेश देत आहे की दिनांक 1 जानेवारी 2026 पासून 6व्या वेतन आयोगानुसार असुधारित वेतन संरचनेतील मूळ वेतनावरील अनुज्ञेय महागाई भत्त्याचा दर 257% वरून 262% करण्यात यावा. सदर महागाई भत्ता वाढ 7 महिन्याच्या माहे जानेवारी 2026 ते जुलै 2026 या कालावधीतील थकबाकीसह माहे ऑगस्ट महिन्याच्या वेतनासोबत रोखीने देण्यात यावी. 3. महागाई भत्त्याची रक्कम प्रदान करण्यासंदर्भातील विद्यमान तरतुदी व कार्यपद्धती आहे त्याचप्रमाणे यापुढे लागू राहतील. 4. यावर होणारा खर्च संबंधित शासकीय कर्मचाऱ्यांचे वेतन व भत्ते ज्या लेखाशीर्षकाखाली खर्ची टाकण्यात येतात त्या लेखाशीर्षकाखालील खर्ची टाकून त्याखालील मंजूर अनुदानातून भागविण्यात यावा. अनुदानप्राप्त संस्था व जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या बाबतीत संबंधित प्रमुख लेखाशीर्षकाखालील ज्या उपलेखाशीर्षकाखाली सहाय्यक अनुदानाबाबतचा खर्च खर्ची टाकण्यात येतो त्या उपलेखाशीर्षकाखाली हा खर्च खर्ची टाकण्यात यावा. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.government.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्यांचा संकेतांक 20265818406584 असा आहे. हा आदेश डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे. महाराष्ट्राचे राज्यपाल त्यांच्या आदेशानुसार व नावाने डिजिटली साइन्ड बाय सुनीता अजय हजारी. धन्यवाद.